उन्हाळ्यात जांभळं करवंद खायला आणि पावसाळ्यात धुक्यात चिंब भिजायला, तर थंडीत मस्त आल्हाददायक हवेत पटकायला पुण्याजवळचे महत्वाचे ठिकाण म्हणजे विसापूर किल्ला. समुद्र सपाटीपासून 3556 फूट तर पायथ्यापासून 1200 फूट उंचीवर हा किल्ला आहे. हा किल्ला जरी लोहगडाच्या पठारावर असला तरी तो लोहगडापेक्षा काकणभर उंच व विस्तीर्ण पठार असलेला आहे. गडावर जाण्यासाठी सध्या 2 वाटा प्रचलित आहेत. यातील मळवली गावाला वळसा घालून जाणारी वाट थोडी दमछाक करणारी आहे, तर दुसरी वाट लोहगडाच्या रस्त्यावर गायमुख खिंडीतून जाणारी आहे. पायथ्यापर्यंत गाडीने जाता येते. पायथ्यापासून अवघ्या अर्ध्या तासाची पण खडी दमवणारी चढण असलेला हा विसापूर किल्ला. विसापूर किल्ल्याच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते. लोहगड किल्ल्यावर शेख उमर नावाचा एक अवलिया होता. त्याची कबर आपल्याला पाहायला मिळते. हा मळवलीचा पीर म्हणून प्रसिद्ध आहे. याच पीराबाबत एक दंतकथा सांगतात ती अशी: शेख उमर आपल्या 6 भावासह अरबस्थानातून भारतामध्ये आला. मलंगगडावरचा बाबा मलन व पुण्याचा शेख सल्ला हे त्याच्यापैकीच एक होते. शेख उमर भारतात बाबर याच्याही आधी भारतातील लोकांना इस्लामची दीक्षा देण्यासाठी आपल्या भावासोबत आला होता. तेव्हा तो लोहगडावर येऊन पोहोचला तेव्हा त्याला लोहगडावर एक साधू पुरुष बसलेला दिसला. त्यावेळी त्या साधू पुरुषाचे वास्तव्य लोहगडावरच होते. मग शेख उमर त्या साधू पुरुषाजवळ आला आणि त्या साधू पुरुषाचा एक पाय धरून त्याने त्याला गरागरा फिरवून विसापूर किल्ल्यावर फेकून दिले. हा साधू पुरुष विसापूर किल्ल्यावर ज्या ठिकाणी पडला त्या स्थानाला विसापूरचा वनदेव असे नाव दिले गेले. आजही स्थानिक लोक या वनदेवाची पूजा करतात. या वनदेवाची पूजा करणारे पुजारी कोळी होते व दरवर्षी पौष महिन्याच्या पौर्णिमेला वनदेवाची मोठी जत्रा भरते. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे प्रवेश मार्गातील 6 फूट उंचीचा कोरीव हनुमान, महादेवाचे छोटेखानी मंदिर. या मंदिराच्या समोर दीपमाळेवर गणेशासह काही शिल्पे कोरलेली आहेत. गडावर किल्लेदाराचा भग्नावस्थेतील वाडा आहे. गडाच्या चारही दिशेने खोदून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. पायथ्याशी गडाच्या पोटात कोरलेली भाजे लेणी आहे. तिथे ब्राह्मी लिपीत कोरलेले लेख आहेत. त्यावरून ह्या गडाचे अस्तित्व मागील 2 ते 3 हजार वर्षापासून असावे असे वाटते. शिवरायांची आपली दुर्गनीती होती. त्यांच्या आज्ञापत्रातील एक नियम असा होता की किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये. असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा. राजांच्या आज्ञापत्रातील या नियमाचे तंतोतंत पालन केलेले विसापूर किल्ल्यावर दिसून येते. लोहगड व विसापूर ही दुर्ग जुडगोळी एकमेकाच्या अगदी जवळ. विसापूरला उत्तर, पूर्व व दक्षिण या 3ही दिशांना खोल फुटलेले कडे आहेत. राहिली ती पश्चिम दिशा, जी की लोहगडाच्या बाजूला आहे. ह्या बाजूला तब्बल 1 किलोमीटर लांबीचा तट घालण्यात आला आहे. 8 ते 10 फूट रुंदीचा कोरीव बांधकाम, रेखीव रचना व जागोजागी
तटावर चढण्या उतरण्यासाठी केलेले जिने असा हा तट साऱ्या महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये विसापूर किल्ल्याची तटबंदी विशेष आहे. मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.